लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर आपण यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। तिथे विजय शिवतारे यांच्यामुळे पवार कुटुंबियातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे। आज आपण शिरूर मतदारसंघाचा आढावा घेऊ। इथेही प्रतिष्ठित लढत होणार आहे। नमस्कार, मी नित्यानंद भिसे आणि तुम्ही पाहत आहात हिंदुस्तान पोस्ट। शिरूर मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले आहे। इथून महाविकास आघाडीने विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित केली आहे। ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून निवडणूक लढवणार आहेत। तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढवणार आहेत। त्यांना अजित पवार गटात प्रवेश देण्यात आला आहे। 2019च्या निवडणुकीत या ठिकाणी डॉक्टर कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशीच लढत झाली होती। तेव्हा डॉक्टर कोल्हे यांना 6,35,830 मते मिळाली होती, तर आढळराव पाटलांना 5,77,347 मते मिळाली होती। डॉक्टर कोल्हे आणि आढळराव यांचा 58,483 मतांनी पराभव केला होता। विशेष म्हणजे या ठिकाणी वंचितच्या राहुल ओहर यांना 38,076 मते मिळाली होती। याचा अर्थ आढळराव यांचा पराभवामध्ये वंचित बऱ्यापैकी कारणीभूत होता। या निवडणुकीत डॉक्टर कोल्हे जायंट किलर ठरले, कारण आढळराव मागील 2 टर्म येथून खासदार म्हणून निवडून आले होते। तरीही आढळराव पराभूत का झाले याला कारण होती झी मराठी वाहिनीवरील छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका, ज्या माध्यमातून डॉक्टर कोल्हे हे संभाजी महाराज म्हणून घराघरात पोचले होते। त्यांच्या लोकप्रियतेचा शरद पवार यांनी फायदा घेत त्यांना उमेदवारी दिली। पण यंदा चित्र वेगळे आहे। यावेळी निवडणुकीत डॉक्टर कोल्हे यांना मतदारांसमोर संभाजी महाराज म्हणून नव्हे, तर डॉक्टर अमोल कोल्हे म्हणून सामोरे जावे लागणार आहे। मागील 5 वर्षात कोल्हे मतदारसंघात दिसलेच नाहीत, अशा भावना मतदारांच्या आहेत। त्यामुळे यंदा त्यांना मते देताना मतदार त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतील, ज्यात राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात म्हणून डॉक्टर कोल्हे यांनी संसदेत केलेला पाठपुरावा इतकेच मतदारांच्या स्मरणात आहे। याउलट आढळराव पाटील कायम मतदारांच्या संपर्कात राहिलेले आहेत। त्यांनी मतदारांशी संपर्क तोडला नाही। यात आणखीन एक बाब म्हणजे याही वेळी वंचित स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे। अशा वेळी वंचितच्या मतांचा फटका कुणाला बसतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। तसेच यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडल्याने मतविभागणी होणार आहे। मात्र महायुतीचे उमेदवार आढळराव यांना भाजपचे 1 गट मते मिळणार आहेत। त्यामुळे या ठिकाणची लढत रंगतदार होण्याची चिन्हे असले तरी यंदा डॉक्टर कोल्हे यांच्या मदतीला स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका मदतीला नसणार आहे, हे इथे आवर्जून नमूद करणे आवश्यक आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हिंदुस्तान पोस्ट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।